नमस्कार, सॅडरी न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. मी तपस्या शर्मा. आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर बघूयात आजच्या घडामोडी. नमस्कार, मी मल्हार विजय गिरमे, सासवड नगरपालिकेचा शिवसेनेचा गटनेता या नात्याने आपल्या समोर येत आहे. आज दिनांक 10/4/2026 सासवड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. ही सर्वसाधारण सभा पार पडत असताना सभेमध्ये काय झालं, मीटिंगमध्ये काय चर्चा झाली की आपल्या सर्वांना कळावी. खरं तर या कारणासाठी आम्ही सर्वजण आपल्या समोर आलेलो आहोत. माझ्या समोर सासवड नगरपालिकेचे शिवसेनेचे सर्वच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक दिवस झालं खऱ्या अर्थानं सासवडकर नागरिक पाण्यासाठी त्या ठिकाणी अडचणीत आलेले आम्हा सर्वांना दिसत आहेत. म्हणून त्या ठिकाणी नगराध्यक्ष असतील, सीओ असतील यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केली की त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की सासवडमध्ये त्या ठिकाणी वेळेत पाणी येत नाही आणि त्यासाठी आपण काय करतोय, आपण काय करणार आहोत. जर सासवड नगरपालिका ही देशातली नंबर 1 ची नगरपालिका आहे आणि तिला जर 5-5 दिवसांनी पाणी यायला लागलं तर जी नगरपालिका देशात शेवटच्या क्रमांकाला आहे तिला पाणी 5 वर्षांनी येईल, अशी परिस्थिती सासवडमध्ये भयान पाण्याची त्या ठिकाणी निर्माण झाली. मागच्या काळात आपण मंडळींनी काय केले हाही विचार त्या ठिकाणी सगळ्यांनी केला पाहिजे. आणि हे करत असताना आम्ही त्यांना हे देखील सांगितलं की विजय शिवतारे यांनी जी काय आता पाण्याची योजना मंजूर करून आणली त्याचा जो काय 5-6 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी 12 कोटी रुपये निधी या ठिकाणी सासवड नगरपालिकेला 1 वर्ष झालं जमा झालाय. परंतु तो निधी खर्च न केल्यामुळे शासनाचं असं पत्र आले की तो परत पाठवा आणि नंतरच्या काळात तुम्हाला तो परत आम्ही देऊ. परंतु एकदा निधी परत गेल्यानंतर येईल का नाही ह्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे. वर्षभर एवढी चांगली लाईन मंजूर केलेली असताना तो निधी जर माघारी जात असेल तर मागच्या 4 वर्षात किंवा मागच्या अनेक वर्षात ही मंडळी काय करतायत. खरं तर हा सवाल त्या ठिकाणी आम्ही विचारला. त्यांच्या बोलण्यात असं आलं की कॉन्ट्रॅक्टर नेमलाय, तो काम करत नाही किंवा तो म्हणतोय हे उद्या ते उद्या, पण काम चालू केलं पाहिजे, निधी गेला नाही पाहिजे, सासवडच्या लोकांचं पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे. या गोष्टीवरती बरीच चर्चा त्या ठिकाणी झाली. दुसरा म्हणजे ड्रेनेज लाईनचा जो विषय सासवडमध्ये जो फेज 1 मध्ये वाढीव हद्दीत चालू आहे ते काम जो कॉन्ट्रॅक्टर करतोय त्यालाही त्या ठिकाणी बोलवलं गेलं होतं. त्यालाही मागच्या वेळेस आपण मुदतवाढ दिली, आताही परत त्याला 6 महिन्याची मुदतवाढ त्या ठिकाणी दिली आहे. आणि मुदतवाढ देऊनही तो काम करत नाही असं ज्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी विनंती केली की कसल्याही परिस्थितीत सासवडमधला ड्रेनेजचा विषय त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत सासवडच्या लोकांना, नागरिकांना रस्ते, पाणी आणि ड्रेनेज या गोष्टीसाठी किती दिवस भांडावं लागेल, यातनं कधीतरी सासवडमधून बाहेर पडावं. खरं तर इथं आल्यानंतर कचरा असू द्या, रस्ता असू द्या, ड्रेनेज असू द्या, असे अनेक प्रश्न अनेक वर्ष भेडसावत आहेत. ते सगळे विषय त्या ठिकाणी मीटिंगमध्ये त्या ठिकाणी घेऊन निश्चितपणे काही दिवसात ते मार्गी लागतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. मी प्रीतम सुधाकर मेत्रे, सासवड नगरपालिकेचा नगरसेवक या नात्याने आज जी आमची सर्वसाधारण सभा झाली सासवड मधली, मी त्या सभेमध्ये आपले मुख्य अधिकारी यांना मागणी केलेली आहे की जे काय आपल्या मीटिंग मध्ये जे काय घडतं त्या सगळ्या गोष्टी सासवडच्या नागरिकांना कळण्यासाठी पत्रकारांना सभागृहात बसायची संधी द्यावी. पत्रकारांना, ठराविक नागरिकांना किंवा आज जे काही कामकाज चालतंय ते लाईव्ह सासवडकरांना बघता आलं पाहिजे. ह्यासाठी मी मागणी केलेली आहे आज त्यांना, मुख्य अधिकाऱ्यांना, की आपण लोकसभा, विधानसभा असेल, पुणे महानगरपालिका असेल, ह्याचं थेट प्रक्षेपण कोणत्या ना कोणत्या चॅनलला दिसतं. तर हे सर्व अधिकारी यांना नगरपालिकेत असल्यामुळे त्यांनी ती मागणी माझी पूर्ण करावी असे मी त्यांना पत्र अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर सर्वात मोठा एक प्रश्न आहे आपल्या सासवड शहरामधला की दिव्यांगांचे जे काही पैसे, निधी दरवर्षी टायमिंगला जात होते 31 मार्चच्या आत,
ह्या वर्षी तो निधी दिव्यांगांचा त्यांना मिळालेला नाहीये. तर त्या निधीसाठी सुद्धा आज आम्ही मागणी केली. तर त्यात असं चर्चा झाली की जर अजून कोणत्या दिव्यांगांचं जर हित आपण रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा सासवडचा नागरिक असेल तो आणि त्यांचं जर हित रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा काय, तर आम्ही त्यांना मागणी केली आज की ते नवीन सुद्धा लोक त्यात ऍड करून पैशाची वाटप लवकरात लवकर निधीचा वाटप करावा. जे कोणी असतील त्यांनी नगरपालिकेत संपर्क साधावा किंवा आमच्याशी कोणाशी संपर्क साधला तरी सुद्धा त्या मुद्द्यावरती त्यांना मदत केली जाईल. त्यानंतर ना आपल्या गावठाणात जे काही पाणी येतं, एक तर पाणी येतच नाही 5-5 दिवस, 5 दिवसांनी 4 दिवसांनी जे काही पाणी येतंय ते सुद्धा येताना स्टार्टला महिलांना 10 मिनिटं नळ चालू ठेवून ते घाण पाणी सोडून मग पाणी भरावं लागतंय. त्याच्या मागचं कारण असं की गावठाणातल्या ड्रेनेज लाईन होणं गरजेचं होत्या, त्या ड्रेनेज लाईन काय झालेल्या नाहीत. तर जे काही पहिल्या टप्प्यातलं काम आहे ते सुद्धा आतापर्यंत पूर्ण नाही झालेलं. आम्ही त्यांना अशी मागणी केलेली आहे की त्या टप्प्यातलं काम पूर्ण होतोपर्यंत किती वर्ष लागतात किती नाही, तुम्ही गावठाणातल्या जे काही मेन ड्रेनेज लाईन आहेत त्या पहिल्या बदलून घ्याव्यात की जेणेकरून नागरिकांना पाण्याच्या अडचणीशी सामोरं जावं लागणार नाही. तर अशा पद्धतीची आम्ही तिथं मागणी केलेली आहे आज. नमस्कार, मी बाळासाहेब बापूराव भिंतारे, सासवड नगरपालिका नगरसेवक सदस्य बांधकाम विभाग. आज शुक्रवार दिनांक 10 रोजी सर्वसाधारण सभा नगरपालिकेमध्ये आता झालेली 11 वाजता. तरी या सभेमध्ये आत्ताच्या आमच्या नगरसेवकांनी सांगितलेच काही मुद्दे घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम उन्हाळ्याच्या बेसवरती आता जो कडक उन्हाळा चालू आहे त्याला अनुसरून आम्ही पाण्याची व्यवस्थित पाणी रेग्युलर येत नाहीये. बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहेत. आपण पाहतोय सासवडमध्ये गावठाणात असू द्या, वाडी वाद्दीत असू द्या, 3 ते 4 दिवसांनी पाणी येते आणि ते येणारं पाणी सुद्धा दूषित आहे. त्याचं कारण आहे ते ड्रेनेज लाईन सगळ्या लिकेज आहेत, ड्रेनेज लाईन व्यवस्थित केलेल्या नाहीयेत. त्या ड्रेनेज लाईनचंच पाणी त्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होत आहे. तरी आम्ही जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून 4 महिन्यापासून आम्ही सभागृहात हेच मुद्दे मांडतोय. तेव्हा पहिले ड्रेनेजच्या लाईन व्यवस्थित करा, पाण्याची व्यवस्था करा. कारण लोकांना आम्ही तेच म्हणतोय, बाबा लोकांना अपेक्षित फक्त वॉटर गटर मीटर या 3च वस्तू आहेत. तरी इतके वर्षे नगरपालिका त्यांच्या ताब्यात असून सत्ताधाऱ्यांना हे कुठलीही व्यवस्था करता येत नाहीये. तरी आम्ही आता मीटिंग मध्ये तोच विषय सांगितलेला आहे. तरी प्रशासनाने ताबडतोब यावरती विचार करून 1-2-3 महिने पाऊस पडेपर्यंत लोकांना पाण्याची कुठलीही कमतरता भासू नये याची दक्षता घ्यायलाच पाहिजे. दुसरा विषय ड्रेनेजचा विषय. फेज 1 मध्ये जे काम चालू आहे, आता काम सोनोरी रोडला चालू आहे. तर त्या ठेकेदाराला मागच्या मीटिंग मध्येच आम्ही मार्चची डेडलाईन दिली होती, मार्च एंड पर्यंत, जास्त वाढून एक 15 एप्रिलची मुदत दिलेली होती. परंतु तो ठेकेदार काही व्यवस्थित काम करत नाहीये. आताही जेव्हापासून आम्ही सांगतो तेव्हापासून काम जैसे तसेच आहे. त्याचं म्हणणं आहे बाबा नगरपालिका आमचं बिल काढत नाहीये. तरी आम्ही त्यांना शिवला अधिकाऱ्यांना सांगून त्यांचं जे काही काम झालेलं आहे ते जेवढं काम झाले ते सगळं व्यवस्थित प्रशासनाने चेकिंग करून काम जेवढं व्यवस्थित झालेलं आहे का त्यांनी पाहून त्याचे जे काही काम झाले त्याच्याप्रमाणे त्याला थोडस निधी देण्याबद्दल आम्ही सूचना केलेल्या आहे. आणि नसेल जमन तर तो ठेकेदार ताबडतोब बदलून टाका. कारण आम्ही 4 महिने बघतोय नसते त्याचे 6 महिने वाढवून द्या, 6 महिने वाढवून द्या. तर ह्याच्यामुळे अडचण समाजाची लोकांची झालेली आहे. त्या ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यात जात आहे, रस्ते खोदून ठेवलेले आहेत, लोकांना शाळेतल्या मुलांना जाण्या येणाऱ्या अडचणी, लोकांना जाण्या येण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अक्षरशः कोणी आजारी पडलं व्यक्ती तर त्याला दवाखान्यात न्यायची सुद्धा व्यवस्था होत नाही. त्या कारण सगळीकडे यांनी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. आणि या ठेकेदारांनी जर मुदतीत काम केलं नाही तर त्या ठेकेदार ताबडतोब बदलून टाकावा असं आम्ही त्यांना सर्व नगरसेवकांनी मागणी केलेली आहे. नंतर तिसरा मुद्दा आमचा, सर्व सासवडमध्ये विकासासाठी जिथे जिथे गरजेचं आहे तिथे स्ट्रीट लाईट व्यवस्था सगळ्या अर्हत्यांना आम्ही सगळ्या नगरसेवकांनी 10च्या 10 प्रभागातले किंवा इतरही ठिकाणचे जे जे लोक आमच्या संपर्कात आहेत सासवड मधील नागरिक, त्या सर्व सासवडमध्ये जे सर्व प्रभागातील सर्व लोकांचे जे काय अडचणी स्ट्रीट लाईटचा विषय आहे तरी तोही आम्ही त्यांना ताबडतोब मार्गी लावण्यासाठी मीटिंग मध्ये सभागृहामध्ये घेतलेला आहे.
तरी ते लवकरात लवकर मार्गी लावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नंतर महत्वाचा विषय पाण्याच्या पिण्याचा आपण पाहतोय. सासवड नगरपालिकेमध्ये आपण जेव्हापासून पाहतोय 10-15 वर्ष झाले ते एकच मोडका टँकर आहे आणि एक ट्रॅक्टर आहे. तर आता निदान लोकांना ठीक आहे, आता पाणी पुरवठा नैसर्गिक थोडा जरी कमी झाला तरी त्या टँकरद्वारे संपूर्ण सासवडचा जो विस्तार झालेला आहे त्या हिशोबाने टँकर वाढवायला हवेत, ट्रॅक्टर वाढवायला हवेत. कारण पिण्याचे पाणी लोकांना आता 3-3, 4-4 दिवसांनी जर येत असेल तर निदान टँकरद्वारे त्यांना प्यायची तरी व्यवस्था व्हायला पाहिजे. तर ते आम्ही त्यांच्या टँकर वाढवा किंवा ट्रॅक्टर वाढवा अशी त्यांना आम्ही सूचना केलेली आहे अधिकाऱ्यांना. ते त्यांनी आमची कामं मार्गी लावावीत. आणि महत्वाचं म्हणजे गॅस लाईनचा प्रश्न आता आपण पाहतोय. हे युद्ध जे चालू आहे त्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. तरी आता टोरेंट गॅसने जे पाठीमागं काम चालू केलेलं आहे, टोरेंट गॅसने बरेचशा ठिकाणी नुसतेच रस्ते उकरून ठेवलेत, त्याची काय पुढे प्रक्रिया केलेली नाहीये. त्यांना नगरपालिकेने एनओसी दिलेली आहे, पण ती एनओसी कंडिशनल असते. असं नाही की बाबा तू काम कर पण कवय 10 वर्ष करत बस, असं नसते. तर त्या कंडिशन मध्ये त्या टाइम पिरियड मध्ये त्यांनी गॅस लाईन पूर्ण करावी. त्यांनी सुद्धा ते रस्ते सर्व उकरून ठेवलेत. गॅसची लाईन काय जोडत नाहीये. नागरिकांच्या भरपूर मागण्या आहेत, परंतु ते असे टाळमटाळ करत आहे. तरी त्या टोरेंट गॅसवाल्यांनी ताबडतोब त्या गॅसच्या लाईनी नागरिकांच्या सुविधेसाठी जोडून द्यावीत असे आम्ही त्यांना प्रशासनाला सांगितलेलं आहे. तर अशा भरपूर समस्या सासवडमध्ये ज्या काय आहेत त्या आम्ही सर्व मांडलेल्या आहेत. व नागरिकांनी ज्यांना काय आहे सासवडमध्ये सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे. आमचे गटनेते आहेत, मंगल शेठ आहेत, आम्ही सर्व 10 जण जे नगरसेवक आहेत त्यांनी आता आम्ही सासवडमध्ये इथं विरोधी गटनेत्यासाठी इथं ऑफिस चालू केलेलं आहे. तरी तिथे येऊन ज्यांना काही अडचणी, ज्यांचे काही कामं आहेत त्यांनी इथे येऊन ऑफिसमध्ये सांगावेत किंवा आम्ही तर असतो जे समाजात फिरत असतोय तिथेही आम्हाला येऊन सांगावेत. त्यांची कामं आम्ही 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. मी दीपाली अक्षराज जगताप, सासवड नगरपालिका बाल कल्याण सदस्य. माझी अशी मागणी आहे की सासवड शहरामध्ये महिलांसाठी एकच स्वच्छतागृह आहे आणि ते अस्वच्छ आहे. तर महिलांसाठी स्वच्छतागृह वाढवण्यात यावेत ही माझी मागणी आहे. आणि त्याचबरोबर नगरपालिकेच्या ज्या शाळा अंतर्गत शाळा आहेत त्या शाळांमध्ये ई लर्निंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था करावी. गार्डन नाहीये तिथे, तर गार्डनची सोय करावी. स्वच्छतागृह व्यवस्थित करावेत. शौचालय स्वच्छ आहेत शाळेमधले, ते स्वच्छ करावेत. नगरसेवकांची मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी. शिल्पा संदीप जगताप, सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीमधून प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेली आहे. मी आज माझे प्रश्न मांडून मीटिंग मधूनच आलेली आहे जस्ट आता. तर त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये. मागच्या महिन्यामध्ये 16 तारखेला मी एनओसी साठी अर्ज केला होता. तर अजून 16 तारीख आली, आता 1 महिना होत आला, पण त्याच्यावर काही मला एनओसी मिळत नाहीये. सोपाननगरमध्ये 4 भाग आहेत, त्याची अवस्था बिकट आहे आता सध्या. सगळीकडे धूळ पडलेली आहे, झाडं नाहीये त्याच्यात आणि वापरासाठी योग्यच नाहीये. त्याच्यामुळे मग एका बागेचं आपण काम करूयात, जर मी निधी उपलब्ध करून आणू शकते तर मला संधी मिळावी यासाठी मी पत्र पाठवलं होतं. भाग क्रमांक C साठी मी दिलं होतं, पण देता येत नाही असं उत्तर येते मला. माझ्या प्रभागामध्ये संत नामदेव शाळा आहे नगरपालिकेच्या आपल्या, तर त्याच्यामध्ये खूप मोठी मोठी झाडं आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्याचा धोका आहे लहान मुलांना, तर ती तोडावीत यासाठी. आणि शाळेत खूप म्हणजे गवत येते आहे, तर त्याच्यावरती सुद्धा काम नगरपालिकेने करावं यासाठी सुद्धा मी मागणी केली. नमस्कार, मी मयूर राजेंद्र जगताप, सासवड शहराचा एक नागरिक आहे आणि शिवसेनेचा युवा सेनेचा पदाधिकारी आहे. मी या ठिकाणी शिवसेनेचे सासवड नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं नगरपालिकेला ही एक विनंती करतो की DYSP ऑफिस पासून ते सोपान नाक्याला जाणारा जो रोड आहे, जो गेले काही वर्ष नाही अनेक वर्ष त्याच्यावरती त्याची काही दुरुस्ती झालेली नाहीये. भरपूर खड्डे आहेत. प्रत्येक व्यक्तीला तिथं जाताना सोपान काकांच्या पाय पडताना पाय पडायला जावं असेल किंवा सिद्धेश्वरला पाय पडायला जायचं असेल किंवा आपापल्या शेतात जायचं असेल, प्रत्येकाला तिथल्या खड्ड्यातनं त्रास सहन करत जावं लागतो. या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं मी तुम्हाला आणि नगरपालिकेला एक विनंती करतो की ह्याच्यात जरा तुम्ही लक्ष घातलं आणि काम केलं तर तिथं राहणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना
ही अडचण होणार नाही पुढे.